नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी सुदृढ देशी आणि संकरित कालवड स्पर्धा 2025-26 अत्यंत उत्साहात पार पडली। जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मांजरसुंबा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या स्पर्धेत शेतकऱ्यांनी आपल्या सुदृढ कालवडींसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। पशुधनाचं संगोपन चांगल्या प्रकारे व्हावं आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शंकर भाऊसाहेब कदम यांना रोख रक्कम, ट्रॉफी, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं। द्वितीय क्रमांक संतोष गोवर्धन कदम यांनी तर तृतीय क्रमांक हेमनाथ कदम यांनी पटकावला। केवळ विजेत्यांनाच नव्हे तर सहभागी झालेल्या इतर सर्व शेतकऱ्यांनाही ग्रामपंचायतीच्या वतीने रोख स्वरूपात मदत करण्यात आली। अशा उपक्रमांमुळे तरुण शेतकऱ्यांमध्ये पशुपालनाविषयी ओढ निर्माण होईल आणि बळीराजाला नवी ऊर्जा मिळेल अशी भावना सरपंच रुपाली कदम आणि उपसरपंच जालिंदर कदम यांनी व्यक्त केली। पंचायत समिती नगर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम सदृढ देशी व संकरित कालवडीच्या स्पर्धा 2025-26 अंतर्गत या ठिकाणी मांजरसुंबा गावामध्ये या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एक आठवडा आम्ही सर्व शेतकऱ्यांना घरोघर जाऊन सांगितलं होतं, ज्या शेतकऱ्यांना 3 महिने तर 2 वर्ष या वयोगटातील कालवडींसाठी संकरित कालवडीसाठी बक्षीस योजना ठेवली होती आणि जवळजवळ 20 ते 25 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। त्यामधून पहिला, दुसरा, तिसरा असा ग्रामपंचायततर्फे सन्मान करून व जे शेतकऱ्यांनी सहभागी झाले त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला। आज सन्माननीय गट विकास अधिकारी सन्माननीय देसले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, आमच्या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान केला। पहिला, दुसरा, तिसरा येणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान केला। साहेबांचंही स्वागत करतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतला या सर्व शेतकऱ्यांना आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो। अशाच प्रकारे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आपल्या पशुधन ज्याप्रमाणे आपण मुलाला सदृढ बनवण्यासाठी खर्च करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या गोठ्यामधील वन्य प्राण्याची आपण सेवा करावी, पूजा करावी आणि त्यांना जतन करावं आणि त्यांचं चांगलं रक्षण करावं या हेतूने मांजरसुंबा गावाने या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशी योजना या ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत, सर्व गावातील ग्रामस्थ भगिनी यांच्यापर्यंत आपण वन्य प्राण्याची सेवा करावी हाच हेतू ठेवून ग्रामपंचायतीने यामध्ये स्पर्धा ठेवली होती आणि अतिशय उत्स्फूर्त सहभाग या शेतकऱ्यांनी घेतला। सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो। गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम इथं राबवण्यात आलेला आहे। सुदृढ देशी व संकरित कालवडींचा इथं आज उपक्रम राबवला आहे। त्याच्यामध्ये गावामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी इथं गावकऱ्यांनी इथं कारोडी इथं आणलेल्या होत्या। त्याच्यामध्ये त्या कारोडींची इथं निवड करण्यात आली। त्याच्यामध्ये 3 बक्षिसांची निवड केली आहे, 1, 2 आणि 3 नंबर काढलेले आहेत। ते सर्वांना अतिशय त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी उत्कृष्टपणे कारोडीची हेल्थ काळजी घेतलेली आहे। त्यासाठी त्यांना काही चारा वगैरे देतात, ते पण ते अतिशय उत्तमपणे त्यांना देत आहेत आणि त्याच्यामध्ये 20 असे जनावरं इथं कारोडी इथं आणले गेल्या। सर्वांचे मी मनापासून स्वागत करते की त्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि इथं आपल्या महिलांसाठी पण शेळी पालनाचं इथं ट्रेनिंग देण्यात येत आहे। तर आज त्यांचं ट्रेनिंगचा 12वा दिवस आहे। तर इथं खूप अशा महिलांनी इथं सहभाग घेतलेला आहे। त्या सर्व महिलांचे मी स्वागत करते आणि असंच इथून पुढेही या सर्व महिलांनी अशा वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि आपल्या गावासाठी नाविन्यपूर्ण असा या गावामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि बक्षिसाचं पण त्या वाटेकरी आहेत। त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव महेश्वर शिवाजी गुंड। मी RCTमध्ये अवर्ग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे।
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत मांजरसुंबा या गावामध्ये ग्रामपंचायत मांजरसुंबा, पंचायत समिती अहमदनगर आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने या गावामध्ये 13 दिवसीय शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये मी प्रशिक्षक या पदावर काम करत होतो. तर या सर्व महिला बचत गटातील महिला आहेत. त्या दारिद्र्य रेषेच्या खाली येतात आणि त्यांना या ठिकाणी त्यांना सक्षम बनवण्यासाठी शेळीपालन व्यवसाय हा कसा केला पाहिजे, त्या व्यवसायाच्या अंतर्गत तुम्ही कोणकोणते व्यवसाय करू शकता, त्याचबरोबर हा व्यवसाय करत असताना त्यांना ज्या अडीअडचणी येणार आहेत त्या अडीअडचणीवर कशी मात केली पाहिजे, या व्यवसायाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे. मग त्यामध्ये तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन असन, प्रजननाचं व्यवस्थापन असन, आजारांचं व्यवस्थापन असन, खुराकाचं व्यवस्थापन असन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हा व्यवसाय आपण आधुनिक पद्धतीने करणार आहोत तर या व्यवसाय करत असताना जो येणारा उत्पादन खर्च आहे हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या सर्व विषयांचं प्रशिक्षण या महिलांना व्यवस्थित देण्यात आलेलं आहे. आता सर्व महिला लवकरच शेळीपालन हा व्यवसाय सुरू करणार आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं कुटुंब सक्षम करणार आहेत. कुटुंबाबरोबरच हे मांजरसुंबा हे गाव सक्षम करणार आहेत. धन्यवाद. ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत ते उत्साही आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी उत्साही आहेत ह्या गावचे, हे मला पहिल्या दिवशी लक्षात आलं होतं. त्यामुळे प्रथमतः मी फक्त एक कल्पना मांडली आणि ती त्यांनी सत्यात उतरवली आणि आमच्या LDO मॅडम म्हणा आणि ते सगळे टीम म्हणा यांनी सगळ्या गोष्टी करून आणल्या. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो. आणि सर्व शेतकरी बंधू जे आहेत माझे, त्यांनी अगदी उत्साहाने आपला याच्यामध्ये भाग घेऊन आपले कालवड म्हणा किंवा आपले जे पशु आहेत, पशुधन आहे, ते अगदी मी बघितलं सजवून आणलेले होते. तर मला खूप छान वाटलं. मला असं अपेक्षित नव्हतं की ते पशुधन सजवून आणतील बुवा, पण ते सुद्धा त्यांनी माझ्यापेक्षा जास्त कल्पना त्यांची पुढे गेली आणि त्यांनी ते पशुधन सजवून आणलं. या पद्धतीने एक सकारात्मक विचार आणि एक ऊर्जा जी आहे ही गावामध्ये आहे आणि या गावात खरंच चांगलं काम होत आहे. मी मगाशीच काल जेव्हा एका पुरस्कारासाठी गावं शोधणं चालू होतं ते मी हटकून आपल्या गावाचं नाव पहिले टाकून घेतलं की नको, आता पहिले आपलं मांजरसुंबा गाव टाकून घ्या, बाकीचे गाव नंतर मग आपण हे करू. आणि मॅडमलाही सांगितलं की जे काय लागेल ते आज रात्रीतनं जे काही कागद लागतील ते करून घ्या, म्हणजे आपल्याला उद्या ते व्यवस्थित हे करता येईल. मला खरंच अभिमान वाटतोय की तुम्ही जसं आपण माणसांसाठी किंवा आपल्या विकासासाठी सगळं करत असतो, पण आज आपण सुदृढ वासरू अभियान जे राबवलं किंवा स्पर्धा जी राबवली त्याच्यातनं हेही दाखवून दिलं की आपण प्राणीमात्रांवर पण दया करतो, त्यांच्यासाठी पण आपण काही ना काही करत असतो, त्यांनाही आपण देवदेवता मानून त्याची पूजा करतो. तर आज त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवून आपण आता या तालुक्यामध्ये हा एकमेव उपक्रम आहे आणि तो फक्त मांजरसुंबामध्ये झालेला आहे. तर अभिनंदन आपलं करतो की असंच आपण या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवत राहा. मला हेही छान वाटलं की तुम्ही वर्गणी जी आहे तुमची बचत गटामार्फत तुम्ही वर्गणी जी आहे ती 15 लाख म्हणजे जवळजवळ 16 लाख रुपये तुम्ही जमा केलेली आहे. म्हणजे ज्याचा देण्याचा भाव असतो त्याला वरून काही कमी पडत नाही असा माझा स्वतःचा विचार आहे. म्हणून हे गावाने जसं भरभरून दिलंय तसं या गावालाही साधन संपत्ती, नैसर्गिक सुबत्ता सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतील असा माझं ईश्वरचरणी प्रार्थना राहील. नमस्कार, मी डॉक्टर MS दास, पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका नगर. आज मांजरसुंबा, तालुका नगर या गावी जिल्हा परिषद अहिल्यानगर, पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत मांजरसुंबा यांच्या अंतर्गत समृद्ध कालवड एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सदर स्पर्धेमध्ये एकूण देशी, संकरित आणि विदेशी असे विविध ब्रीडचे जातींचे एकूण 25 ते 30 जनावरं कालवडी 2 वर्षाच्या आतील आल्या होत्या. सदर स्पर्धेचे जे निवडीचे निष्कर्ष होते ते पशुसंवर्धन विभागाचे मी स्वतः डॉक्टर धस, डॉक्टर प्रज्ञा झावरे मॅडम आणि डॉक्टर स्नेहा जगदाळे मॅडम
यांनी जजिंग करून एकंदरीत 3 कालवडी सिलेक्ट केल्या, निवडल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कालवड होती शंकर भाऊसाहेब कदम यांची होल्स्टेन फ्रिशियन जातीची कालवड होती. ती 8 महिन्याची होती. 2 नंबरची जी कालवड होती ती संतोष गोवर्धन कदम यांची होती. संकरित वाण असलेली त्यांची होल्स्टेन फ्रिशियन जातीची ब्रीडची कालवड होती. आणि तृतीय क्रमांक एकनाथ हौशीराम कदम यांचा होता. त्यांची साहिवाल या जातीची गाय कालवड होती. 2 महिन्याची अत्यंत आकर्षक आणि देशी गोसंवर्धन याच अंतर्गत त्यांच्या आवडीनुसार त्यांनी त्या गायीचे एकंदरीत जतन केलेले आहे. अशा रीतीने ग्रामपंचायत मांजरसुंबा तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या अंतर्गत व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त आयोजनात सदरचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि शेतकरी पशुपालक यांच्या एकंदरीत चांगल्या सहभागाने पार पडला. या सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, महेश्वर गुंड, कक्ष अधिकारी सोमनाथ भिटे, ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज, मुख्याध्यापक वडे शरद धलपे यांच्यासह डॉक्टर धस, डॉक्टर झावरे, डॉक्टर जगदाळे, डॉक्टर कुसळकर, डॉक्टर ठोंबरे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच गावातील तरुण महिला बचत गटातील सदस्य आणि CRP महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.